घ्यायला गेले एक आणि घेतलं वेगळंच. तर मी असं का म्हणते ना, हे बघण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर राम राम मंडळी, मी काजल, स्वागत आहे तुमचं माझ्या पेजवरती. पहिल्यांदाच आला असताना तर नक्की फॉलो करून जायचं आहे, नाहीतर नंतर शोधत बसताना काजल कुठे गेली आहे. तर भाजी घ्यायला गेले होते. हा व्हिडिओ जो आहे ना, काल रात्री ऑफिसवरून घरी जातानाचा आहे. भाजी घ्यायला गेले होते, तिथे एवढ्या भाज्या होत्या आणि मी एवढी कन्फ्यूज झाले की मला काही कळतच नव्हतं भाजीला मी काय घेऊ. म्हणजे लिटरली असं होतं की नाही का, हे घेतलं आहे म्हणजे ही कालच केली होती, तर काहीच कळत नव्हतं मला भाजीला काय घेऊ. आणि लिटरली मी घेतलेली आहे ढोबळी मिरची. ढोबळी मिरची तर आमच्या घरात कोणालाच आवडत नाही, तरी पण मी ढोबळी मिरची घेऊन गेले. का तर ही भाजी ना इतकी फ्रेश दिसत होती आणि ना छोट्या छोट्या कोवळ्या शिमला मिरची होत्या, तर ना त्यामुळे मग मी ही घेतली. पण ना लिटरली भाजी घ्यायला गेल्यानंतर ना मला 2 मिनटं काय झालं तर मला तर काहीच कळत नाही आहे. म्हणजे मला वेगवेगळ्या प्रकारच्या जास्त भाज्या घ्यायच्या होत्या आणि मी फक्त शिमला मिरची घेऊनच घरी गेले. काय कारण तर मला काहीच कळलं नाही आहे. शिमला मिरची घेऊन का आले हे पण मला कळलं नाही, एवढंच की फक्त फ्रेश होती. तर असो, सकाळी उठले, आरवला तर काही ते आवडत नाही, त्याच्यासाठी मस्त मी आप्पे केले होते. आप्पेची आणि ही बघा ह्या पद्धतीने मी ढोबळी मिरची केली होती. इतकी भारी झाली म्हणजे मला तरी आवडली. आणि मस्त आरवला आप्पे दिले होते. आप्प्याची आणि जर शिमला मिरचीची रेसिपी बघायची असेल तर मला तुम्ही कमेंट्स करू शकता. मला माहिती आता काही कोण कमेंट्स करत नाही आहे, तरी पण माझं सांगायचं काम आहे. तुम्ही मला कमेंट्स करू शकता. मी जर तुम्ही कमेंट्स केली तर नक्कीच व्हिडिओ अपलोड करेल. आणि आप्पे पण तुम्ही बघू शकताय, खूप छान झाले होते. मस्त जास्त तेल न वापरता आपण करू शकतो. हेल्दी रेसिपी आहे आणि कसं मुलांच्या पोटामध्ये पण आपल्या भाज्या वगैरे जातात. आमचा आरू तर काही जास्त एवढ्या भाज्या नाही खात, पण असं काही जर केलं ना तर तो आवडीने खातो. तर आप्पे केले होते त्याच्यासाठी, आमच्यासाठी मस्त ढोबळी मिरची भरून केली होती. तुम्हाला आता ही मिरची बघून कळत असेल की मी ही काय घेतली. खूप छोट्या होत्या आणि कोवळ्या होत्या, त्यामुळे मी ही घेतली होती. भरून केली होती. मस्त मसाला तर तुम्ही बघू शकताय. मस्त खमंग मसाला केला होता शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून. अशा पद्धतीने शिमला मिरची मी सगळ्या भरून घेतल्या, मस्त तेलामध्ये फ्राय केल्या, थोडंसं पाणी वगैरे टाकून मस्त वाफून घेतल्या होत्या आणि छान झाली होती टेस्टला. आणि माझे जर व्हिडिओ आवडत असली ना यार, प्लीज मला कमेंट्स करत जावा, निदान सांगा तरी तू चांगलं करते, जरा मोटिवेशन द्या यार मला. तर असो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.